ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरी या गावामध्ये जर आपण पाहिलं तर 2 दिवसांपूर्वी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। काही वर्षापूर्वी देखील अशाच पद्धतीने या गावामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा प्रकार समोर आलेला आहे, परंतु शासन दरबारी कुठलीही या सौम्य धक्क्यांची नोंद नाही। कारण अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाच्या शेजारी असलेलं भूमापक यंत्र जे आहे ते मागील 7 ते 8 वर्षांपासून बंद असल्याची जी आहे ती गंभीर बाब समोर आली आणि याच मुद्द्यावर जर आता आपण पाहिलं तर काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेसच्या वतीने आज अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत। दादा काय सांगणार, तुम्ही आज निवेदन दिलेलं आहे, धक्कादायक प्रकार संपूर्ण समोर आलेला आहे की भूमापक यंत्रच बंद आहे। तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरी येथे 7 सप्टेंबरला जे भूकंपाचे धक्के जाणवले त्यामुळे तिथले नागरिक प्रचंड दहशतीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी येतात, प्रशासनाचे प्रतिनिधी येतात आणि एक सकारात्मक कुठली बाब न सांगता, अभ्यासू कुठली गोष्ट न सांगतात की म्हणतात की घाबरू नका, प्रशासनानं आणि लोकप्रतिनिधींना घाबरू नका एवढं म्हटल्यानं प्रश्न सुटणार नाहीत। गेल्या 7 वर्षापासून पारडी हे जे गाव आहे मोर्शी तालुक्यातलं, इथे ऊर्ध्ववर्धा सिंचन प्रकल्पाच्या अनुषंगानं एक भूमापक यंत्र बसवलेलं आहे ज्याला होका यंत्र म्हणतात आणि या होका यंत्राला, भूमापक यंत्राला 7 वर्षापासून उतरती कळा लागलेली आहे आणि ते 7 वर्षापासून बंद आहे। याकडे प्रशासनाचं आणि विद्यमान शासनाचं दुर्लक्ष आहे। आपले सरकार म्हटल्या जाते, परंतु या जिल्ह्यामध्ये जूनमध्ये आणि सप्टेंबरमध्ये धारणी तालुक्या इथे 5 गावांना भूकंपाचे झटके लागलेले आहेत। ते 3.2 आणि 4.2 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के आहे। या जिल्ह्यातील अनेक गावांना भूकंपाचे धोके असल्यामुळं शासन प्रशासन या ठिकाणी त्यांच्या जीवितहानी पाहण्याची तर वाट बघत नाही, असा प्रश्न या ठिकाणी तालुका काँग्रेस कमिटी शासनाला विचारू इच्छिते आणि म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आम्ही मेरी संस्थेकडे प्रलंबित असलेला ऊर्ध्ववर्धा सिंचन विभागाने पाठवलेला जो प्रस्ताव आहे, एक 50 लाखाचं ते यंत्र आहे आणि ते घेण्यासाठी मेरी संस्था एक नकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी घेऊन आहे। त्यांचा फक्त सल्ला हवा आहे आणि ते देण्यासंदर्भातही सुद्धा या ठिकाणी अडचणीच्या काही लालफिशाईत गोष्टी अडकलेल्या आहे। या निमित्तानं शिरसगाव मोझरी येथील लोकांना सकारात्मक उत्तर, अभ्यासपूर्ण उत्तर आणि भूमापक यंत्राची या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी बसवण्याची प्रक्रिया तातडीनं आपत्ती व्यवस्थापन विभागानं आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी शिरसगाव मोझरी वासियांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केलेली आहे। आज निवेदन दिलं आहे, काय सांगा, दुसऱ्यांदा सौम्य धक्के बसलेले आहे परंतु दखल घेतली जात नाही कुठेतरी प्रशासनावरती, एका यंत्रामुळे संपूर्ण ठप्प झालेलं काम आहे। याआधी शेंदोळा दसकटला पण भूकंपाचे धक्के बसले होते, त्यानंतर आता शिरसगाव मोझरीला बसलं आहे। आमचं मागणी एवढीच आहे का कायमस्वरूपी हे व्यवस्था करावी, कोणी येऊन काही घाबरू नका, काही होणार नाही हे म्हटल्याने याचा सोल्युशन नाही आहे। नाही जे 8 वर्षापासून बंद पडलं आहे तुम्ही का चालू करत नाही बा? एक एवढा मोठा गंभीर विषय आहे की जिल्ह्यासाठी जे यंत्र आपल्याला पाहिजे आहे, भूमापन यंत्र पाहिजे आहे, त्यांनी लवकरात लवकर ते सुरू करण्यात यावे अशी आमची मागणी। काय सांगणार, अजूनही ते यंत्र बंद आहे? आता 8 वर्षापासून जर यंत्र बंद आहे तर त्याची नोंद कशी होईल आणि यांना सरकारी योजनेला ते कसं माहीत होईल की इथे भूकंपाचे धक्के आले नाही आले? फक्त येतात आणि थातूरमातूर उत्तरं देतात आणि निघून जातात। यामुळे शिरसगाववासियांचं समाधान होणार नाही। त्याचं व्यवस्थित उत्तर देऊन आणि हा प्रश्न निकाली काढून ते भूमापन यंत्र बसवण्यात यावं अशी आमची गावकऱ्यांची विनंती आहे। काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, गावातले तरुण देखील या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगणार, दुसऱ्यांदा धक्का बसलेला आहे परंतु गंभीर बाब समोर आली की भूमापन यंत्रच बंद आहे। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे काही प्रतिनिधी आमच्या गावाला येतात आणि ते आम्हाला सांगतात की घाबरू नका। ठीक आहे, आम्ही घाबरत नाही आणि उद्या जर मोठा भूकंप आला तर मग या जे नुकसान होईल याला जबाबदार कोण राहील हेही त्यांनी सांगून द्यावं। त्यांनी हे सांगावं आम्हाला की तुम्ही घाबरू नका, तुम्ही मेले तर याला जबाबदार आम्ही राहील, तर आम्ही घाबरत नाही। संतप्त प्रतिक्रिया शिरसगावमधल्या नागरिकांच्या आहे। ज्या पद्धतीनं भूकंपाचे सौम्य धक्के शिरसगावला बसलेला ही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वी देखील सौम्य झटके जे आहेत ते शिरसगावला बसले होते, परंतु प्रशासनाकडनं मात्र अजूनही याला दुजोरा दिलेला नाही। कारण सिंबोरा अप्पर वर्धा जे धरण आहे, या धरणावर असलेलं भूमापन यंत्रच बंद आहे, त्यामुळं नव्यानं जे आहे ते या ठिकाणी यंत्र बसवलं पाहिजे अशी काँग्रेसची आणि गावातल्या नागरिकांची मागणी आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।